नमस्कार. आज श्रावणाची शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या बाललीला दाखवताना कालिया मर्दन केलं. धर्मजयाला ऋषी अगस्त्यांनी प्रसन्न करून त्याने चालवलेलं सर्प सत्र थांबवलं. संपूर्ण पृथ्वीवरचे साप वाचवले. म्हणूनच आजचा हा दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. पण इतकंच महत्व आहे का? तर अजिबात नाही. सण आहे म्हणजे याच्या पाठीमागे कथा आहे. हो, फक्त ती कथा नाही तर याच्या पाठीमागे आपल्या संतांचं, आपल्या ऋषींचा एक खूप मोठा विचारही आहे. तो वैज्ञानिक आहे, तो भौगोलिक आहे, तो त्याहीपेक्षा जास्त मोठा जैव विविधता जोपासणारा आहे. आपले सण फक्त वैज्ञानिक नाही तर चराचर सृष्टी वाचवणार आहेत. कसं? पहिल्यांदा जाणून घेऊया गोष्ट. तर ती गोष्ट सुरू होते एका आटपाट नगरामध्ये. या आटपाट नगरामध्ये एक शेतकरी सुखाने नांदत होता. नेहमीच्या कामासाठी म्हणजे शेत नांगरण्यासाठी पहिल्या पहाटे उठून शेतात गेला. आता त्याला काही अंधारामध्ये कळलं नाही की आपण जमिनीसोबत असून काय काय नांगरून घेऊन चाललोय. त्या शेतामध्ये एका कोपऱ्याला एक वारुळ होतं. त्या वारुळात एक नागिन आणि तिची 9 पिल्लं होती, म्हणजेच नागकुळं होती. शेतकऱ्याला नांगरताना हे काही लक्षात नाही आलं की तो फक्त जमीन नाही तर वारुळही नांगरून घेऊन चाललाय. त्याने आपल्या विचाराने शेत नांगरलं. तिकडे सूर्य उजाडला. सूर्यनारायणाला नमस्कार घातला आणि स्वतःच्या घरी गेला. आता इकडे काय झालं, जी नागिन पिल्लांसाठी खाऊ आणायला बाहेर गेली होती ना, ती परत आली. तिने बघितलं तर तिला कुठेही ना वारुळ दिसलं ना तिला तिची पिल्लं दिसली. ती सैरभैर झाली. इकडे तिकडे ती शोधाशोध करू लागली. तेव्हा तिचं लक्ष गेलं त्या नांगराच्या फळाकडे. त्या फळावर लागलं होतं रक्त. तिला वेळ नाही लागला ओळखायला की हे तिच्या पिल्लांचं रक्त आहे. क्षणात तिला सगळा इतिहास समजला. नागिन सुडानं पेटली. ती थेट पोचली शेतकऱ्याच्या घरी आणि सर्पदंश करून तिने सगळ्या कुटुंबाला स्वाहा केलं. तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरे, हे सगळं कुटुंब नाही संपलंय. ह्याची एक मुलगी आहे जी परगावी आहे, ती पण नाही वाचली पाहिजे. म्हणून ही नागिन तरा 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 तिच्या घरी गेली. दारातच तिला दिसलं की त्या दारावरती एक नाग चितारला गेला आहे. दारात रांगोळी आहे, घरात प्रसन्न वातावरण आहे आणि ती मुलगी एका पाटावरती नागनागिनीचं चित्र रेखाटून 9 कुळं रेखाटून दूध लाह्या आणि फुटाण्यांचा नैवेद्य ठेवून मनोभावे पूजा करतीये. तिने हात जोडून त्या नागदेवतेला विनंती केली की नागोबा, तू माझा भाऊ आहेस. तू माझ्या वडिलांचं, माझ्या आईचं आणि माझ्या भावंडांचं रक्षण कर. त्यांना सुख समृद्धी दे, दीर्घायुष्य दे. आता काय आहे ना, ह्या सगळ्यांनी नागिन थोडी वरमली. तिला असं वाटलं की अरे, मी तर हिच्या सगळ्या कुटुंबाला आता संपवून आली आणि ही माझ्याकडेच हिच्या कुटुंबासाठी दीर्घायुष्य मागतीये. नागिन तिच्या समोर प्रकट झाली. तिला बघून थोडीशी ही घाबरली. ती त्या मुलीला म्हणाली, अगं घाबरू नकोस. मी तुला फक्त विचारायला आलीये की तू माझ्याकडे का हे मागणं मागतीये. तेव्हा ती मुलगी तिला म्हणाली, अगं तूच तर आहेस जी माझ्या कुळाचं रक्षण करेल. नागिनीने तिला सगळा वृत्तांत सांगितला. कशी तिची पिल्लं शेतकऱ्याच्या चुकीमुळे गेली आणि सुडानं पेटून तिने कसं शेतकऱ्याचं संपूर्ण कुटुंब संपवलं. आपल्या वडिलांकडून झालेल्या नकळत चुकीची मुलीला खंत वाटली. तिने नागिनीची माफी मागितली. आता काय आहे ना, आपल्याकडे माफी मागणाऱ्याला माफी दिली जाते. नागिनीने तिला माफ केलं आणि मुलीने तिच्याकडे वरदान मागितलं की माझ्या संपूर्ण कुटुंबाला पुन्हा एकदा जिवंत कर. आपल्याकडे जेव्हा दारामध्ये दुश्मन ही याच्या कशा रूपात येतो ना, तर कर्णकुंडल काढून देण्याची प्रथा आहे. नागिनही त्या प्रथेला जागली आणि तिने त्या मुलीला आशीर्वाद दिला की तुझं संपूर्ण कुटुंब दीर्घायुष्य होईल. त्या मुलीला तिने अमृत दिलं आणि सांगितलं की जा, उठव तुझ्या सगळ्या कुटुंबाला. याच कारणामुळे आज असं म्हणतात की काही कापायचं नाही, चिरायचं नाही, चुलीवरती तवा ठेवायचा नाही, शेतात नांगर चालवायचा नाही. असो,
की 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफळम संपूर्णम. मग आता प्रश्न पडतो की यामागे भौगोलिक वैज्ञानिक काय कारण असू शकतं?